चला, आज उचकीमागचं खरं कारण काय आहे ते बघूया. सगळेच म्हणतात कोणीतरी आठवण काढते, पण याबद्दल विज्ञान काय सांगतं? याचं उत्तर आठवणींमध्ये नाही, तर आपल्याच शरीरातल्या एका स्नायूमध्ये दडलंय. हा महत्वाचा स्नायू आपल्याला श्वास घ्यायला मदत करतो. आता पाहूया हे काम कसं चालतं. हेच अनपेक्षित आकुंचन म्हणजे स्पॅझम आणि प्रत्येक उचकीचं मूळ कारण. या स्पॅझममुळे स्वरयंत्रणा अचानक बंद होते आणि मग येतो तो हिक असा आवाज. बरं, मग हा स्नायू असा अचानक आकुंचन का पावतो? चला कारणं बघूया. खूप घाईत जेवण किंवा मसालेदार खाणं यामुळे डायफ्रामला त्रास होतो आणि तो आकुंचन पावतो. चांगली गोष्ट म्हणजे हे स्पॅझम्स थांबवायला काही सोपे मार्ग आहेत. श्वास रोखणं किंवा थंड पाणी पिणं हे उपाय त्या स्नायूला शांत करायला मदत करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. उचकी तशी साधी असली तरी ती जास्त वेळ राहिली तर धोका असू शकतो. हा आकडा महत्वाचा आहे. 48 तास हा एक धोक्याचा कालावधी असू शकतो. जर उचकी 48 तासांपेक्षा जास्त टिकली तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हे गंभीर असू शकतं. म्हणजे कोणीतरी आठवण काढतंय हा फक्त एक गैरसमज आहे. खरं कारण आहे स्नायूचं आकुंचन. आणि घाबरवल्याने उचकी थांबते कारण शॉकमुळे नाही, तर मेंदूचं लक्ष दुसरीकडे गेल्यामुळे. तर पुढच्या वेळी उचकी लागल्यावर काय आठवेल? आठवण की स्नायू? आता विज्ञान माहिती आहे.